दिसे गोविंदाचे रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे रती माईके दुःखाची जनदी नाही आदि अंती अवसानी विठ्ठल 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 क्षीर पडतात या दंडकारी पदी पादुका शोभते सौख्यकारी तया सिंधुजाची पडे दुःख हारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी समचरण सरोजम सांद्र नीलांबुतावम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानामि तरुण तुलसी माला कंदनं कंजनेत्रं सदैयदवल्यहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा वृंदावन की धन्य भूमि जहाँ जन्मे नंद कुमार ऐसी पावन भूमि को शत करूँ मैं प्रणाम नमो जन्मभूमि जेथे जन्मले मी नमो कर्मभूमि जेथे वाढले मी नमो ही भूमि जिच्या कामी मी येवो जिजो देह माझा विठ्ठला प्रार्थितो मी विठ्ठल 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 ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रे निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं
ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अनादि निर्गुण प्रकटले भवानी अनादि निर्गुण प्रकटले अनादि निर्गुण प्रकटले भवानी अनादि निर्गुण प्रकटले भवानी मोहमहिषासुर मर्दनाला गुणे मोहमहिषासुर मर्दनाला गुणे मोहमहिषासुर मर्दनाला गुणे मोहमहिषासुर मर्दनाला गुणे त्रिविध तापाची करावया झाडणे त्रिविध तापाची करावया झाडणे त्रिविध तापाची करावया झाडणे त्रिविध तापाची करावया झाडणे भक्ताला तू पावश निर्माणी आईचा जोग मागेण आईचा जोग मागेण भक्ताला तू पावश निर्माणी आईचा जोग मागे आईचा जोग मागे ऐसे नमन करुणी सकळा अज्ञान होनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी हरिकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ यावत भूतलावर नवे नवे मराठी साहित्याला ललामृत करणारं सारस्वती मराठी भाष्य ज्यांनी भगवान परमात्म्याला सुद्धा हेवा वाटावा त्यांच्या शब्दांचे शस्त्र केले नवे नवे शब्दांचे अस्त्र शस्त्र करून त्या शब्दरूपी भांडाराचा पंचवेद ज्यांनी परमार्थ रूपा गाथ्यामध्ये परमार्थिक रूपी पदरामध्ये टाकला असे असणारे जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगाला ज्यांनी गुरूंची पदवी दिली गुरु एवढा सहज आणि सहज प्राप्त होत नसतो भगवान परमात्म्याची कृपा झाली की श्री गुरु आपल्या आयुष्यात भेटत असतात परंतु एकाचे नव्हे सगळ्या जगाचे श्री गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे असणारे श्री गुरु जगद्गुरु तुकोबराय कोण तुकोबराय ज्यांच्या घरात नाही दान
पोटात नाही आण पण चित्तात मात्र समाधान ते तुकोबर आहे. सेवेकरता निवडलेल्या काव्यामध्ये, सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उपदेश करतायत. उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतायत, जीवाला जर जन्माला आल्यानंतर या भवरूपी सागरामध्ये, या दुःखरूपी सागरामध्ये सुख जर पाहिजे असेल तर त्याला एक मार्ग जगद्गुरु तुकोबराय सांगतायत. मग का हो तुकोबराय, तुम्ही आम्हाला मार्ग सांगितला, तो मार्ग कोणता? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुखच नाही. मग सुख पाहिजे असेल तर त्या जगाच्या मालकाला तुम्हाला आपलं म्हणावं लागेल. म्हणावंच नाही, आपलं करावं लागेल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. मग का हो तुकोबराय, आम्ही त्या परमात्म्याला आपलंसं करण्यापेक्षा ज्या परमात्म्यानं आम्हाला ह्या मृत्यूरूपी कडाक्यामध्ये टाकलंय, या मृत्यूरूपी कलियुगामध्ये जगाच्या मालकानं आम्हाला जन्म घेऊन देह देऊन पाठवला आहे, मग त्याच मालकानं जर आम्हाला आपतेष्ट दिली आहे, त्याच मालकानं जर आम्हाला कुटुंब दिलं आहे, त्याच मालकानं जर आम्हाला स्वकुटुंब दिलेलं असताना आम्हाला त्या कुटुंबाकडून सुख भेटणारच नाही का हो? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ए रती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरही नव्हते, तुम्ही जन्माला आल्यानंतरही तुमचे नाहीत आणि तुम्ही गेल्यानंतरही तुमचे म्हणून राहणार नाहीत. ए रती माईके दुःखाची जनती, नाही आधीही नाही आणि अंतीही नाही, म्हणून ते तुमच्या दुःखाला कारणीभूत होतील, सुखाला मात्र होणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सुख जर पाहिजे असेल तर अविनाशी असणारा परमात्मा तुम्हाला विनाश काळापासून वाचवणार आहे. मग तो अविनाशी असणारा परमात्मा तुम्ही तुमचा केला पाहिजे. अविनाश करी आपुलिया ऐसे, काय करावं? लावी म्हणा पिसे गोविंदाचे. का बरं तुकोबराय, आम्ही देवाला आपलंसं करायचं, आम्ही कुटुंबाला लांब सारायचं. तुम्ही म्हणतात कुटुंब तुम्हाला सुख देणार नाही, मग या सगळ्याचं कारण काय? देव आपलासा करायचा आहे, अविनाशी असणारा परमात्माही आपलासा करायचा आहे, मग या सगळ्याचं कारण काय? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या सगळ्याचं कारण एकच आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. नाव मागे राहावं, आपली कीर्ती जगात मागे राहावी असं वाटत असेल तर जगाच्या मालकाला तुम्हाला आपलंसं करावं लागेल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. विठ्ठला 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 हा झाला अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ. किम निमित्तानं तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत हे वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य आहे. बसलेल्या प्रत्येक श्रोतृवर्गाला, मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, बसलेल्या प्रत्येक इथे मनुष्याला माहिती आहे आपण कशा करता इथे जमलेलो आहोत. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं. कैलासवासी रखमाजी जिबऊ निकम यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत. का बरं करायचा हा सगळा घाट? का बरं घालायचा हा मंडप? का बरं घालायचं भगवान परमात्म्याचं हरिकीर्तन का करायचं? हा सगळा पसारा का वाढवायचा? त्याच्या पाठीमागे शास्त्राने सांगितलेली काही कारणं आहेत. शास्त्र असं सांगतं, शास्त्रामध्ये काही कार्य आपल्याला करण्याकरता ह्या जीवाला सांगितले आहेत. शास्त्र आपल्याला सांगतं काही नैमित्तिक कार्य करा, काही काम्य कार्य करा. हे कार्य करत असताना तुम्ही काहीतरी जीवाचा उद्धार करून घ्या. मग शास्त्र आपल्याला काही नैमित्तिक कार्य सांगतं. नैमित्तिक कार्य म्हणजे काय हो? निमित्ताला धरून केलं जाणारं कार्य, त्याला नैमित्तिक कार्य असं म्हणतात. मग आजचं निमित्त काय? तर ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत. असं म्हणतात, गर्दी सांगून जाते माणसाचा स्वभाव काय होता. काय सांगतात? गर्दी सांगून जाते माणसाचा आणि परिवाराचा स्वभाव काय आहे. आपण इथे बसलेल्या कलियुगात आज प्रत्येकाला क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. प्रत्येकाला माहिती, इथे बसलेल्या प्रत्येकाला जीवनामध्ये जगामध्ये जगत असताना प्रपंचामध्ये प्रत्येकाला एक एक मिनिटाला काम आहे. कोणालाच कोणासाठी फुरसत, कोणालाच कोणासाठी सवड अजिबात नाही. मग हे एवढं सगळं कशा करता करायचं? साधी पूजा वगैरे विधी आम्ही केली तर चालणार नाही का? शास्त्र याच्या पाठीमागे सुद्धा कारण सांगते. शास्त्र सांगतं असं, जोपर्यंत आपले आईवडील ह्यात आहेत, जोपर्यंत आपले आईवडील आपल्या डोळ्याला दृष्टीला दिसत आहेत, तोपर्यंत त्यांचं आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा करत असताना शास्त्र असं सांगतो, जोपर्यंत आईवडील जिवंत आहे तोपर्यंत मुलाला पंढरपूरला जायची सुद्धा गरज. तुम्ही म्हणाल आम्हाला हेच पाहिजे होतं. एक तर आम्हाला असं विवारीचा कंटाळा, एक तर आम्हाला पंढरपूरना नामना दिवसभर काही संबंध.
असा बी आमचा संबंध नाही. बरं आहे ना, शास्त्र तर आम्हाला सांगतं. काही काही लोकांचे प्रमाण फक्त कामापुरते पाठ आहे. काय म्हणतात ते, ठाईचं बाई सुनी करा एकचित्त. मग तुमच्या करताच लिहिलेलं आहे ते. हां, ठाईचं बाई सुनी करा एकचित्त, आवडी आनंद आळ बाबा. कशा करता हे असं नाही. शास्त्र आपल्याला असं सांगतं, जवळ आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत पंढरपूरला जायची गरज नाही. म्हणजे काय हो, तोपर्यंत पंढरीचा मालक तुमच्या बापामध्ये बघा, असं तुम्हाला शास्त्राला सांगायचंय. जगाचा मालकाला बापामध्ये जो मुलगा बघतो त्याला पंढरपूरला जायची गरज. म्हणे माझ बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. त्या माय बापामध्ये देवाला स्मरून तुम्हाला कुठे तीर्थयात्रा सुद्धा करायची गरज नाही. मग शास्त्राला आम्ही प्रश्न विचारला का हो, तुम्ही मोठे मोठे विद्वत होऊन गेले, तुम्ही सांगतायत जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत, जोपर्यंत आईवडील दृष्टीला दिसतायत, हाताला त्यांना स्पर्श करू शकतायत, तोपर्यंत त्यांच्या चरणाशी तुम्ही सगळे तीर्थ समजा, आईवडिलांची सेवा करा, आम्हाला सगळं मान्य आहे. पण जर आमच्या आईवडील जर इहलोकाची सेवा संपून जर परलोकाच्या सेवेकरता, परलोकाच्या प्रवासाकरता जर निघाले, तर आम्ही मात्र मायबापाची सेवा कशी करायची? मग शास्त्र आपल्याला हे उपाय सांगतायत. शास्त्र काय सांगतं, आई वडील जर आपले परलौकिक प्रवासाकरता जर निघाले, तर तुम्हाला आठवण करायची आहे ना, मग हे पुण्यस्मरण करा. कशा करता करा, आई वडील जर नाही त्यांची सेवा मुलाला करायची आहे, मग वर्षातून एकदा त्यांचं पुण्यस्मरण आपण घातलं पाहिजे. त्यांच्या मागे त्यांचा निकमपूर्ण परिवार असेल, त्यामध्ये मोहनभाऊ रखमाजी निकम असतील, हेमंत दादा रखमाजी निकम असतील, या दोनही बंधूंनी जगाच्या मालकाला आठवण्याचा हा सोपा पर्याय केला आहे. असं सांगतात, पुण्यस्मरणाच्या दिवशी 10व्या 13व्याच्या दिवशी, वर्षश्राद्धाच्या दिवशी भगवान परमात्म्याला धरून अनुसरून काही काम्य कर्म किंवा काही नैमित्तिक कर्म केले जातात. शास्त्र असं सांगतं, ज्या दिवशी आपल्या आईवडिलांचं पुण्यस्मरण आहे ना, ज्या दिवशी आपले आईवडील ज्या तिथीला गेले ना, त्या तिथीमध्ये तुमच्याकडून 3 प्रकारचे दान झाले पाहिजे. मी नाही, शास्त्र असं सांगतं. 3 प्रकारचे दान कोणते झाले पाहिजे आमच्याकडून? तर पहिलं दान आहे आमच्याकडून अन्नदान झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? आपल्याकडून अन्नदान झालं पाहिजे. परिवाराकडून अन्नदानही झालं पाहिजे त्या दिवशी. परिवाराकडून वस्त्रदान सुद्धा झालं पाहिजे त्या दिवशी परिवाराकडून. आपण हे समजा कोणाच्या एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या दुःखाच्या प्रसंगाला गेलो, तर आपल्याकडे काय पद्धत आहे? वस्त्र आणण्याची, साडी आणण्याची. परिवाराला मागून आपण त्यांना वस्त्र देतो. परिणामी बदल्यात काय होतं? तेही आपल्याला काय देतात? हे का बरं आहे? आमच्या आजीने केलं म्हणून आम्ही करतो, माझ्या सासूने केलं म्हणून आम्ही करतो, माझ्या आजोबांनी केलं म्हणून आम्ही करतो, असं नाही. ते आपल्याकडूनही वस्त्रदान व्हावं आणि समोरच्या परिवाराकडूनही वस्त्रदान व्हावं, याच्या मागे शास्त्राची काही कारण आहेत. अन्नदान झालं, वस्त्रदान झालं, मग तिसरं दान कोणतं हो? तर त्या दिवशी पितृंच्या स्मरणार्थ तुमच्याकडून ज्ञानदान सुद्धा झालं पाहिजे. म्हणून हे नैमित्तिक कर्माच्या निमित्तानं आम्ही आज या निकम परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आलेलो आहोत. तदत प्रसंगरूपी या कीर्तनामध्ये आज अनेक महाराष्ट्रातील ज्ञानवंत कलावंत मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य, माझ्या गुरुस्थानी असणारे, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती मातेचा वास आहे, ज्यांच्या नावामध्ये भगवान परमात्म्याचा सुद्धा नामाचा उच्चार आहे, असे असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण मिलिंदजी महाराज असतील. भगवान परमात्म्याच्या नावापैकी एक नाव आहे बरं का, मिलिंद महाराज. तुमचेही चरणी साष्टांग दंडवत. हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य आमचे रमेश महाराज आखात वाडेकर असतील, त्यांच्याही चरणार विजा दंडवत. आमचे आप्तेष्ट मंडळी काही असतील, सर्वांच्या चरणार विजा दंडवत. आमचे विनेकरी बाबा असतील, त्यांच्याही चरणार विजा दंडवत. इकडे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शांताराम बाबू असतील, परत आमचे सासरे असतील, इकडे उपस्थित असलेला माझे वडीलसुद्धा उपस्थित आहे आज इथं. आमचे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार. आळंदीला जाण्याकरता पुण्य लागतं, पण माझा भाऊ आळंदीला राहून आलाय, राहून नाही शिकूनच आलाय तिकडून. असं म्हणतात, सासरी कीर्तन करण्याकरता फार धाडस लागतं सुनेकरता. पण केव्हा घाबरायला पाहिजे सुनेनं? जेव्हा तिची माहेरची मंडळी उपस्थित नाही, तेव्हा तिनं सासरी बोलण्याकरता
घाबरलं पाहिजे. पण आज इथं बापही उपस्थित आहे आणि भाऊही बी उपस्थित आहे, त्याच्यामुळं बोलायला काही घाबरायची मला गरज नाही. चेतन महाराज राहिले. आदरणीय हरिभक्ती पारायण त्यांचंही घ्यावं लागेल का? मग आदरणीय हरिभक्ती पारायण माझ्या कपाळाचं कुंकू, माझ्या आयुष्याचं सौभाग्य. चेतनजी महाराजही उपस्थित आहे. नाव घेऊ नये बायकोने, पण आज तुम्ही सांगितलं म्हणून घेतलं बरं का. तेही उपस्थित, त्यांच्याही चरणारीचा दंडवत. काही सामाजिक क्षेत्रातील मंडळी असेल, काही परमार्थिक क्षेत्रातील मंडळी असेल, काही शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आज या निकम परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आली असेल. आता इथे बसलेल्या प्रत्येकाचं तुमचं नाव घ्यावं असंच मला वाटतंय, खरंच वाटतंय. प्रत्येकाचं नाव घ्यावं असं मला वाटतंय. पण मला तुमच्या प्रत्येकाचं नाव काय माहिती, मी तुम्हाला नावाने गावानिशी ओळखते. काय सांगते मी तुम्हाला, नावाने गावानिशी ओळखते मी. पण प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर 2 तास इथंच संपतील. इकडे मातृवर्ग फार छान बसला, एकदम एका लाईनीत बसले आहेत तुम्ही बरं का. तुमच्याही चरणार विजा दंडवत घालते. तुम्हाला सरकारने 3000 काल परवामध्ये दिलेलेच असते, टाकले ना काल परवामध्ये. ज्यांचे आले नाही त्यांनी काळजी करू नका, उद्या परवामध्ये येऊन जातील. पण तुम्ही टेन्शन घेऊन काय कीर्तनात बसू नका. 3 नाही सरकार तुम्हाला 4 दिल. आता दिवस आपले आहेत. काय सांगितलं तुम्हाला, 3 नाही 4 दिल सरकार. फक्त कीर्तनामध्ये बडबड करू नका. इकडे तुम्हीही करू नका, इकडे तुम्हीही करू नका. जिथे जा जागेवर बसले आहात तिथे 2 तास तरी तुम्ही सेवे करता बसल्यानंतर आपली जागा फक्त सोडू नका. बाकी तुम्ही खुर्ची नाही, तिकडं तुम्ही शेतात जाऊन बसले मला काही हरकत नाही, पण जागेवरून कोणी उठायचं नाही. कीर्तनात कोणी बडबड करायची. त्या खुर्च्यांचेही पैसे वसूल झाले पाहिजे. खुर्च्याही घेऊन बसा, माझं काहीच म्हणणं नाही. परंतु कीर्तनामध्ये बडबड करू नका. जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याचं स्मरण होईल तेव्हा तेव्हा इथून नामचिंतन करा. एक नाव राहिलं बरं का, आदरणीय हरिभक्ती पारायण. तुम्ही कोणत्या गटातले पण ते सांगा आम्हाला. शिवसेना, शिंदे गट नाही ना? तुम्ही आमच्या माहेरचे का सासरचे ते सांगा सोनू भाऊ. असं भाऊच म्हणू ना तुम्हाला. हरिभक्तीपारायण आदरणीय ज्यांची गोड अशी संसृष्टी माझ आपण आपल्या ह्या निंबोळ्या नगरीमध्ये बोलवली आहे, असे असणारे आमचे सोनू दादा असेल, उत्कृष्ट अशी संसृष्टीमय आज इथे उपस्थित आहे. हरिभक्तीपारायण आदरणीय आज आपण 5वंच पुण्यस्मरण करतोय. नवल नाही, हे पुण्यस्मरण युगायुगापर्यंत सोशल मीडियावर दाखवण्याचा कार्यक्रम आज आमचे दादा इथे करणार आहेत. नमस्ते यूट्यूब चॅनल आज इथे उपस्थित आहे. दादांच्याही चरणारीचा दंडवत. तिकडे बसलेले काही मंडळी असेल, मागे असेल, आता कोणाचं राहिलं असेल तर मला कीर्तन संपल्यावर मी घरी जायला निघाली की तेव्हा सांगायला या. हां, सर्वांच्या चरणारीचा दंडवत. माझ्या सेवेला प्रारंभ. विठ्ठला ह्या निंबोळा नगरीमध्ये, गिरणा काठ बसलेल्या आपल्या ह्या निंबोळा नगरीमध्ये आपण अनेक ठिकाणी अनेक कीर्तन ऐकले. इथं बसलेल्या प्रत्येक मनुष्याला, इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीला, नवे नवे जो माळकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, त्या प्रत्येकाच्या कानावरून एक ना एक दिवस या अभंगाचं चिंतन गेलेलं आहे. एवढंच नाही, वारकरी संप्रदायातले जे थोर व्यक्तिमत्व आहेत त्यांना हा अभंग तोंडी पाठ आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते का हो, जी एखाद्या स्त्रीने जर समजा कांद्याची भाजी करायचं ठरवलं, कांद्याची भाजी करत असताना प्रत्येक स्त्री 5-6 स्त्रिया आपण घ्या, 5-6 महिला वर्ग आहे. कांद्याची भाजी करत असताना 5-6 महिलांनी कांद्याची भाजी केली. प्रत्येकाच्या हाताला चव एक का हो? प्रत्येकाच्या हाताला चव कशी आहे? कांद्याचीच भाजी केली आहे, पण प्रत्येकाच्या हाताला चव कशी वेगळी वेगळी. अनेक विद्वानांच्या मुखातून तुम्ही हा अभंग ऐकला असेल, गायला असेल, चिंतनही ऐकलं असेल, परंतु प्रत्येकाची सांगण्याची एक पद्धत असते. आज सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या ह्या जीवाला उपदेश करतायत. उपदेश करण्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांनी आणि देवाने उपदेश करावा. तिसरा ह्या समाजात वर्ग नाही जो आपल्याला उपदेश करू शकेल. उपदेश कोणी करावा याच्यामध्ये असं सांगितलं जातं, कोणत्या बापाने मुलाला सांगावं, बाळा तू तंबाखू खाऊ नको. कोणत्या बापाने सांगावा? जो बाप स्वतः व्यसन करत नाही त्या बापानं मुलाला सांगायचं की बाबा तू तंबाखू खाऊ नको. नाही तर बापानेच सोडायचं सांगायचं भाऊ तंबाखू खाऊ नको रे. एकदा असंच झालं. कीर्तनाकरता गेल्यानंतर तरुण वर्ग, आता तरुण पिढी जेवढी व्यसनाच्या आधी नाही तेवढे म्हाताऱ्या लोकांना व्यसन नाही. तरुण पिढीला फार व्यसन. एक नवतरुण मुलगा तंबाखू मळत होता चोळत होता. आता ते काय मला माहीत नाही तुमची भाषा, आपल्याकडं निंबोळ्यामध्ये चोळत होता, मळत होता, काय असेल ते असेल. तंबाखू हातावर घेतल्यानंतर त्याला सांगितलं, दादा अरे तंबाखू खाऊ नये. काय तंबाखू खाऊ नये दादा,
त्याच्याने काय होतं, शरीराची हानी होईल, तुझं आयुष्य मातेरं होईल दादा, तंबाखू खाऊ नये. त्यानं पटकन तंबाखू मागं वळवली. मला वाटलं त्याने माझं ऐकलंच की काय. तेवढ्यात त्याचे वडील समोरून येत होते. मला वाटलं वा, जाऊ द्या कीर्तनकारांना तुम्ही 10-5 देऊन आणत असाल, 40-50 देऊन आणत असाल, आमचं नाही ऐकत तुम्ही, पण निदान त्यानं बापाचं तरी त्याने बापाचा आदर ठेवला याचं मला कौतुक वाटलं. दादा तू बापाचा आदर ठेवला याचं मला कौतुक वाटलं. फार चांगलं झालं. नाही माझं निदान तू बापाचं ऐकतो याचं मला कौतुक आहे म्हणे. झालं का तुमचं बोलून उपदेश करून झालं का? थांबा म्हणे, एक माझं ऐकून घ्या. बापाला आदर करतो म्हणून तंबाखू मागं नाही लपवली म्हणे. बाप असा आहे म्हणे, मळता मळता अर्धी याच्यातली घेऊन गेला असता, तू चुना घेऊन गेला असता खिशातून काढून, त्याच्यामुळे मी मागं लपवली म्हणे. माझं सांगायचं तात्पर्य काय आहे, ज्यानं उपदेश करावा त्याच्या अंगी आधी तो गुण ब्रह्मज्ञान भरोभरी सांगे आपण करी, सांगे आपण करी, सांगे आपण करी. ब्रह्मज्ञान भरोभरी सांगे आपण करे, सांगे आपण करी, सांगे आपण करे. ब्रह्मज्ञान घरोघरी. प्रत्येकाला आज ज्ञान आहे, प्रत्येकाला जगावं कसं याचं ज्ञान आहे, पण मरावं कसं या गोष्टीचं मात्र आज बसलेल्या प्रत्येक जीवाला, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्ञान बसलेल्या गोष्टीला ज्ञान आहे. आपल्याला प्रत्येकाला कळतंय जगावं कसं, प्रत्येकाला कळतंय. पण ऐका ना, जन्माला आपण येत असताना सुद्धा सोबत घेऊन आलोय, आज प्रत्येक जण विसरलाय. मग का हो, आम्हाला जर मरण लक्षात ठेवायचंय तर आम्ही काय करावं? आज बसलेल्या प्रत्येक जीवाला जर मी एक प्रश्न विचारला, बसलेल्या प्रत्येक जीवाला सांगितलं मी, का हो दादा, इथं बसलेल्या प्रत्येक जीवाला आज देव आवडतोय. देव आवडत नाही असं कोणीच, लहान मुलाला सुद्धा जर देव दिसला तर सहज दोन्ही हाताने पाय पडणारं निष्पाप लेकरू असतं. माझं सांगायचं तात्पर्य काय, देव प्रत्येकाला आवडतो. मग तुम्हाला जर मी विचारलं, देव तुम्हाला आवडतो का? हो ताई, आम्हाला देव खूप आवडतो. मग इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की देव कधी ना कधी आमच्या भक्तीला त्यानं स्मरून कधीतरी आमच्या घरी यावं. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं देवाला आम्हाला आवडतो, देव आमच्या घरी यावा. बरं, आता शेवटचा माझा प्रश्न, देव तुम्हाला आवडतो, देव तुमच्या घरी यावा प्रत्येकाला वाटतं. मग देव तुम्हाला जर एवढा आवडतो, मग देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? एकदा हात वर करा बरं. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? आपला रामनाम सत्य होणं. देव प्रत्येकाला आवडतो, प्रत्येकाला घरी यावाही वाटतो, पण आम्ही त्याच्या घरी जावा हे मात्र कोणाला आवडत नाही. मग का हो तुकोबर आहे, तुम्ही म्हणता जीव जन्माला आला, जीव सुखाचा उपभोगा करता निघालाय. प्रत्येक जण आज इथे बसलेला कर्म करतोय. जीव जन्माला आला की तो जन्माला आल्याबरोबर त्याचं पहिलं कर्म श्वास घेणं, दुसरं कर्म रडणं. लहान बाळाला बोलता जरी नाही येत असलं तरी तो त्याच्या क्रियांमधून कर्माचं स्वरूपत्व दाखवत असतो, कर्म करत असतो. जीव जन्माला आला की कर्माला प्रारंभित होत असतो. आपली भारतीय संस्कृती कर्मप्रधान संस्कृती आहे. मनुष्य जीव असा आहे, विचार करून त्यांनी जर कर्म केलं रे केलं तर तो जगाच्या मालकाची पदवी घेऊ शकतो. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आज इथं बसलेला प्रत्येक जीव सुखाच्या उपभोगामध्ये आहे. सुख आम्ही प्रत्येक जण उपभोगतोय, आम्हाला सुखाची गरज आहे, पण ह्या सुखाकरता आम्ही प्रत्येक जण तडपडही करतोय. आम्हाला प्रत्येकाला सुखाचा मार्ग जरी माहीत नसला तरी आम्ही त्या सुखाच्या शोधात आम्ही प्रत्येक जण आहोत. जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, मनुष्य मंदिरापर्यंत येत नाही ना, मग आपण काय करू, घरे घर जाऊन देव ऐकू म्हणे. मग जगद्गुरु तुकोबराय देव विकायला निघाले. देव देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पोसोने, आयता घर पोचोने, आयता आला घर पोचोने, आयता आला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोने, आयता आला घर पोसोने, आयता आला घर पोसोने. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोचोने, आयता आला घर पोचोने, आयता आला घर पोचोने. जगद्गुरु तुकोबरायांनी देव घेतला
आणि प्रत्येकाच्या दारात जाऊन विचारायला लागले, देव घ्या कोणी, कोणीतरी देवाला घ्या, कोणीतरी देवाला घ्या. पण या सकल समाजानं सांगितलं, देव न लगे, आम्हाला देव पाहिजे नाही, आम्हाला देव लागत नाही म्हटले, आम्हाला देव नकोय म्हटले. मग जगद्गुरु तुकोबराय म्हटले, तुम्हाला देव नकोय ना, मग तुम्हाला सुख पाहिजे का सुख? मग आता प्रत्येक जण म्हणतोय देव आम्हाला लागत नाही, पण सुख आम्हाला प्रत्येकाला पाहिजे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला तोच देव आपलासा करावा लागेल. अभंगाचं पहिलं आपुला तो एका देव करून घ्या, आपुला तो एका देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. बिनची सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, येरते माई के दुःखाचे जनेती, येरते माई के दुःखाचे जने, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, हे रती माई के दुःखाची जनेते, हे रती माई के दुःखाचे जने. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला देव जरी नाही लागत, गुरु तुकोबराय काय सांगतात, आपुला तो एकच देव करा. 1760 देवांच्या मागे लागण्यामध्ये काही अर्थ, एक काबर करून घ्यायचा. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला 33 कोटी प्रकारचे देव सांगितले. आता हे 33 कोटी म्हणजे काय आहे? 33 कोटी प्रकारचे देव नाही आहे, ते 33 कोटी आहे. ही म्हणजे काय, काही विभाग केले गेले देवांचे. बरं, त्याकडे आपल्याला वळायचं नाही आता. पण जगद्गुरु तुकोबराय एक ह्या शब्दाचा वाच्यार्थ का करतात, याच्या पाठीमागे एक कारण आहे. जगद्गुरु तुकोबरायांना असं वाटलं, पुढे कलियुग येईल, कलियुग आल्यानंतर सोशल मीडियावर सगळेजण, कोणी टी व्ही बघेल, कोणी यूट्यूब बघेल, सगळेजण मोबाईलमध्ये आम्मा बापू यांच्या नांदी लागून 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 कोणी कोणाला पूजल, कोणी कोणाला पूजल. आणि मग हे आम्मा बापू एखाद्या जेलमध्ये जाऊन बसले का मग सगळ्यांना वाटेल, अरे 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 चुकलं बरं का आपलं, आपण हे नव्हतं करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे होतं, आपण आहे त्या शाश्वत देवाच्या पाठीमागे जायला पाहिजे होतं. आपलं चुकतं हेच. आता महिना कोणता आहे? श्रावण महिना. मासामध्ये मास हा श्रावण महिना इतका उत्तम महिना सांगितलाय. एरवी महिन्यांमध्ये तुम्ही जर समजा थोडी भक्ती केली तर जगाचा मालक थोडंसं पुण्य तुमच्या पदरामध्ये टाकणार आहे. पण श्रावणामध्ये जगाच्या मालकाची तुम्ही थोडीशी भक्ती करावं, तो तुमच्या पदरात आतुजी तसं पुण्य टाकून देणार आहे. या श्रावणाचं एवढं महत्त्व आहे. मग काही काय करतात, श्रावण पाळायचं आहे, मग काय करतात, काही जण चप्पल सोडतात, काही जण काय करतात, चप्पल सोडतात. पण आजपर्यंत तुम्ही असं ऐकलं का एखाद्यानं बायको सोडली, एखाद्यानं नवरा सोडला श्रावणामध्ये? ऐकलं का? का बरं हो, आम्हाला असं ऐकायला येत नाही. श्रावणामध्ये जर त्यागच करायचा आहे तर आम्ही चप्पल सोडून काय होणार आहे? श्रावणामध्ये त्यागाचा महिना म्हणून ओळखलं जातं श्रावणाला. असं म्हणतात, श्रावणामध्ये जगाच्या मालकाची रीत आहे. जो आपलं पालन पोषण करतो तो विष्णू आहे, जो आपला संहार करतो ते भगवान शिव आहेत, आणि जो आपल्या पोटाची स्थिती सांभाळतो, आपल्या अन्नपानाची, आपल्या नशिबाची जो ललाट लेखणी करतो त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. पण असं म्हणतात, श्रावण महिन्यात तुम्ही विष्णूची सुद्धा भक्ती करू नका, श्रावण महिन्यात तुम्ही ब्रह्मदेवाला सुद्धा विचारू नका, पण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची भक्ती केल्याशिवाय राहू नका. का बरं हो? आपल्याला प्रदीप मिश्रांनी सांगितलंय म्हणून. आपल्याला फक्त एवढंच माहिती, लोटाभर जल आणि सभी समस्या का श्रावणामध्येच काय, एरवी 12 महिने सुद्धा
भगवान शंकरजींना आता टाइम सुद्धा ना 1 मिनिट पार्वती मातेशी बोलाय करता. का बरं हो? आपण पार वल्लेकडून सोडले महादेवजी. ज्यानं यावा त्यानं तांब्या भरावा टाकावा. अहो चांगले चांगले खाणाऱ्या पिणाऱ्यांना सुद्धा विचारलं, दादा हप्ता झाला आम्ही बघतोय तुमच्या हातामध्ये काळी पिशवी काही दिसत नाही. नाही ताई श्रावण चालू आहे म्हटले. श्रावण मग श्रावणात खात नाही का म्हटले तुमच्याकडे? नाही नाही म्हणे, असं म्हणतात श्रावणात मांस मच्छी खाऊ नये. का बरं? 12 महिने तू एक कोंबडी सोडली नाही, 12 महिने एक मासा तू मोकळा सोडला नाही दादा, आणि श्रावणात का बरं सोडला नाही? म्हणे श्रावण महिन्यात खाऊ नये. तुम्हाला असं वाटतं का देववरती चष्मा लावून बसलेला आहे? असं वाटतं का आपल्या प्रत्येकाला? ज्याला 12 महिने आपण केलेले पाप कळत नाही त्याला श्रावणात केलेलं आपल्याला पुण्य दिसलं असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही असं म्हणतात, कबीरदास महाराज सांगतात, कांजी भूके कान वो क्या साप बहरा है, मुंगी के पाव में घुंगरू बसता है तो वो भी अल्लाह सुनता है. काय सांगतात कबीरदास महाराज? मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, तिच्या पायातला घुंगरू केवढा, तो बी जर माझ्या मालकाला ऐकू जात असेल तर तुम्ही मासा सोडला नाही हे त्याला कळणार नाही का? सोडायचाच असेल तर कायमचं सोडा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. मास चांगला आहे. श्रावणात तुम्हाला सोडायचं आहेत ना तुमच्यातला अहंकार सोडा. श्रावणात तुम्हाला सोडायचं आहे ना तुमच्या ठिकाणी असणारं एखादं व्यसन सोडा. काय सांगत होतो आपण? जीव जन्माला आला की सगळेजण पुण्य करण्याच्या शोधात निघतात. सर्वजण, प्रत्येकाला वाटतंय सुख पाहिजे, प्रत्येक जण शोधतोय. मी सांगते, साधू संत सांगतात, नवल नाही, पंचदशिकार वर्णन करतात. कुर्वते कर्म भोगाया कर्म कर्तुमैश्य भुज्यते. पंचदशिकार वर्णन करतात. जीव जन्माला आला की तो कर्म करत असतो. कर्म आपण या विषयावर होतो. जीव जन्माला आला की तो कर्म करतो. कर्म करतो म्हणजे काय हो? एखाद्याने सांगितलं, ताई तुम्ही म्हणतायत कर्म करतो, आजपासून आम्ही कर्मच करणार नाही, आम्ही काहीच करणार नाही. काही न करणं हे सुद्धा कर्मप्रधान आहे. आम्ही काहीच करणार नाही म्हटल्यानंतर तुम्ही बसून तर राहशाल ना, याला सुद्धा कर्म म्हणतात. मग प्रत्येक जीव कर्म करतोय. मग का हो तुकोबराय? आम्ही कर्म करतोय, मग ते कर्म चुकीचं आहे का? तुकोबराय म्हणतात तुमचं कर्मच मुळात चुकलंय. तुकोबराय नाही, माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात तुमचं कर्म चुकलं म्हणून तुम्हाला जन्माला यावं लागलं. अगा कर्मी जे उरावे तै ते सुख दुःखी पळावे, तया ते भोगावया यावे देहा एका त्याची भोगाले. उपजले मेले आयते किती रा, उपजले मेले आयते किती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. माऊली ज्ञानोबराय सांगतात अगा कर्मी जे उरावे, आणि संत सांगतायत केले कर्म झाले त्याची भोग आले. गीतेत सुद्धा सांगितलंय सुख दुःखे समेत कृत्वा लाभा लाभो जया जये. दुःख आपल्याला कोणी द्यायला येत नाही, त्याचे कारण आपण स्वतः असतो. उदाहरण जगद्गुरु तुकोबरायांनी दिलंय एका प्रमाणामध्ये. जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, तुम्ही माकड पाहिलंय का? माकड 2 पायाचं नाही बरं का, आपल्या घरी फिरतंय 2 पायाचं ते नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात वनात झाडावर फिरणारं माकड काय करतं? पारधी जर समजा त्याला पकडायला आला तर पारधी सहज येतो आणि त्याला पकडून नेतो का वानराला, माकडाला? नाही नाही. तो काय करतो? माकडाला काय आवडतात? चणे आवडतात, फुटाणे आवडतात. बहुतांश माकडांना फुटाणेच आवडतात. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. हां, माकडांना काय फुटाणे आवडतात हे त्या पारध्याला माहिती असतं. माकडाला फुटाणे आवडतात ना, माकडाला पकडायचं आहे ना, मग ते युक्ती करतात. काय करतात हो? एक मडकं भेटतं आपल्याकडे, मडकं, त्याचं तोंड छोटं असतं पण मध्ये काय असतं? गोलाकार आकाराचं असतं. ते पारधी काय करतात? त्याच्यात 2-4 चणे फुटाणे टाकून देतात. काही काही माकडं 5 वाजले की बरोबर फुटाण्याकडे जातात. ते बरोबर गाडगं समोर ठेवलं की माकडांना काय कळतं? अरे अरे आपल्या अन्नाची व्यवस्था झाली, चला चला फुटाणे खाण्याकरता. सगळा कळप येतो. फुटाणे खाण्याकरता ते माकड काय करतं? त्या गाडग्यामध्ये मडक्यामध्ये हात टाकतं. हात रिकामा असतो, जाताना सहज जातो, पण मूठ भरली की परत येताना माघारी तो हात निघत. तेवढ्यात पारधी येतात आणि काय करतात? माकडाला पकडून घेतात. मग माकडाला पकडायला पारधी आले होते का माकडानं स्वतः दुःखाकडे गेला? स्वतः माकडानं काय केलं? दुःखाचं कारण त्यानं स्वतः शोधलं. तो जर चण्यांजवळ गेलाच नसता
तर त्याला कोणी पकडलं नसतं. तुम्ही माकडाला काय हसतात? माकडे हाताशी धरिले फुटाने. काय सांगतात संत? माकडानं फुटानं जसे हाताशी धरले त्याने फुटाने नाही धरले, त्यानं त्याच्या काळाला आमंत्रण दिलं. म्हणजे काय झालं हो? तुम्ही माकडाला हसतात, आपली गंमतही तशीच आहे. आपण काय करतो? जन्माला आलो की येताना आपण आईच्या उदरामध्ये म्हणतो, देवा फक्त ह्या दुःखातून सोडव, जगात परत तुला जन्माला आल्यानंतर तुला विसरणार. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून, दुरितांचे जाळे उगवून. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून, दुरितांचे जाळे उगवून. आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय हा माझा नवस. रात्रही दिवस पांडुरंगा, पांडुरंगा, रात्रही दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंगा, रात्रही दिवस पांडुरंगा, पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस. भगवान परमात्म्याला आईच्या उदरामध्ये जीव काय करतो? नवस करतो. देवा अरे तू जर मला जन्माला या घाणीमधून तू जर बाहेर काढलं मला, तर मी काय करेल? तुझं भजन करेल देवा, तुझं चिंतन करेल. मग जीव त्या माकडासारखाच जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर आईच्या उदरातून बालक जन्माला आलं की ते जगाच्या मालकाला विसरून जातं. परिणाम काय होतो? आपण पुन्हा या मृत्यूरूपी सागरामध्ये आपण जरी नवस केला देवाला, आपण विसरलो, मग त्याचा परिणाम काय झाला? आपण स्वतः या मायेमध्ये गुरफटलं गेलो. माकडाचं आपल्याला हसू येतं, पण जीवाचं सुद्धा असंच आहे. मायेच्या भोवती आपण वेढले गेलो. ह्या मायेनं चांगल्या चांगल्याला सुद्धा सोडलं नाही. एकदा जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामजी नदीमध्ये स्नाना करता गेले. स्नाना करता गेल्यानंतर सुदामजींना सांगितलं, देवा का रे देवा, तू म्हणतो तुझी माया फार त्रास देते म्हणे जीवाला. मग तुझी माया जर जीवाला त्रास देते देवा, तर मला ही माया एकदा बघायची. असंच अर्जुनाने गीतेमध्ये भगवान परमात्म्याला सुद्धा सांगितलं, देवा तुझं विश्वरूप मला बघायचंय. देव सांगितलं, अरे निर्गुण असणारा परमात्मा सगुण रूपात तुझ्या समोर आहे, तुला मायेची काय गरज आहे? तसं आज सुदाम्यानं सुद्धा सांगितलं, देवा मला तुझी माया बघायची म्हणे. माया देवानं सांगितलं, सुदामा अरे निर्गुण परमात्मा तुझ्या जवळ आहे, या मायेच्या आधीन तू जाऊ नको. ऐक सुदामा. सुदामानं सांगितलं, देवा नाही, मला तुझी माया एकदा बघायचीच आहे म्हणे. देवानं सांगितलं, चालेल, या पाण्यामध्ये स्नाना करता तू खाली डुबकी मारली पहिली की तुला मायेचं दर्शन होईल. सुदामानं पाण्यामध्ये नाक दाबलं, पाण्यामध्ये प्रवेश केला. पाण्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर सुदामजींना एक मोठी नगरी दिसायला लागली. नगरीमध्ये एक हत्ती त्याच्या सोंडेमध्ये माळा घेऊन उपस्थित होता. सुदामजी रस्त्याला गेले. रस्त्याने गेल्यानंतर त्या हत्तीनं सुदामजीच्या गळ्यांमध्ये माळा टाकली. टाकल्याबरोबर सुदामजींना जवळ असणाऱ्या सेवकाला विचारलं, हा काय प्रकार आहे? त्यांनी सांगितलं, आमच्याकडे राजा मेला आणि परिणाम काय झाला म्हणे, आमच्याकडे प्रथा आहे, आमचा हा हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळा टाकेल तो आजपासून आमच्या राजाचा काय झाला? राज्याचा राजा झाला. आजपासून तुम्ही आमचे राजे आहेत म्हणे. चला राज्यामध्ये गेले. सुदामजी माया बघत असताना राज्यामध्ये गेले. गेल्यानंतर प्रवेश केला, सिंहासनावर बसले. म्हणे राजा झाला, पण राणीचं काय? ऐका ऐका ऐका, काय झालं? राजा तर झाला, पण आता राणीचं काय म्हणे? सुदामजींचं लग्न लावलं. लग्न किती राण्या केल्या?
अहो 100 राण्या सुदामजींना मायेमध्ये दिसल्या. 100 राण्या केल्या. आता काय झालं, त्यामधली सगळ्यात मोठी राणी आता सुदामजी काय झालं, राज्याचा उपभोग घेतायत, राज्यामध्ये राहतायत, कधी न पाहिलेलं अन्नद्रव्य पाहतायत, कधी न पाहिलेली सुखाची आशा सुदामजी भोगतायत. परिणाम काय झाला हो, सगळ्यात मोठी राणी सुदामजींची वारली. हे सगळं कुठे चालू आहे, मायेमध्ये चालू आहे. सुदामजींची सगळ्यात असणारी मोठी राणी वारली. परिणाम काय झाला, त्या राणीला निवर्तण्याकरता, त्या राणीला अग्निडाग देण्याकरता तयारी चालू झाली. बरं, तयारी चालू झाली, नवल नाही बरं का, तयारी चालू झाली. एक तिरडी सजवली, त्याच्या शेजारी दुसरी तिरडी तयार करायला लागली. सुदामजींना विचारलं, राणी एक मेली आहे पण दुसरी तिरडी का बरं सजवतायत? त्या परत त्या सेवकांना सांगितलं, सुदामजी आमच्याकडे जशी प्रथा होती म्हणे, हत्तीनं गळ्यात माळ टाकली की राजा होतो, तसं आमच्या राज्यात अजून एक प्रथा आहे म्हणे. म्हणे काय, ज्याची बायको पहिली, ज्याची ज्येष्ठ पत्नी मेली, मोठी पत्नी ज्याची मेली, त्याला त्याच्या पत्नी बरोबर सत्या जावं लागतं म्हणे. पूर्वी सती जाण्याची प्रथा होती, आमच्या राज्यात सत्या जाण्याची प्रथा आहे म्हणे. म्हणजे काय, तुमची राणी मेली ना, आता तुम्हाला सुद्धा मरावं लागेल म्हणे. सुदामजी म्हणले, बा जोपर्यंत भेटत होतं तवर गोड लागत होतं. प्रत्येक जण सांगत होते, अरे कीर्तनाचे एवढे नका घेऊ. पण तेव्हा काय कळत, आता जेव्हा भांडवल संपलं, आता 10 मध्ये सुद्धा कोणी बोलवत नाही, तेव्हा समजायला लागलं 35 पेक्षा तेव्हा 5च घेतले असते, तर आज काही का होईना 10व्याला तरी कोणी बोलवलं, असं सुदामजींना वाटलं. आता काय करावं म्हणे, जवळ भेटत होतं तवर गोड वाटत होतं, आता घेण्याची व्यवस्था झाली, आता काय जीवाला गोड वाटत. सुदामजींना आठवलं, नको देवा ही माया, मला ह्या पाण्यातून वर काढ. तेवढ्यात त्या जवळ असणाऱ्या सैनिकांनी विचारलं, चला सुदामजी तुमची तिरडी तयार आहे म्हणे, चला तुमची जाण्याची वेळ झाली, तुमची काही शेवटची इच्छा म्हणे. काय सांगितलं, तुमची काही शेवटची, मरणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारायची असते. आपल्याकडे एखादा मनुष्य मरत असला की आपण सगळे जण जवळ जातो, आत्या काही खावं वाटतं का तुम्हाला, आत्या कोणाला बोलवायचं का तुम्हाला भेटण्याकरता, आत्या कोणी पाहिजे का तुम्हाला. आत्या सांगते, बाई आता काही, जी आत्या जीवन जगत असताना हा माझं तो माझं सगळं म्हणते, पण आत्याला शेवटी एखादा शहाण्या माणूस सांगता, आत्या आता तरी राम म्हणावा. आत्या राम नाही म्हणत, आत्या म्हणते आता कसं करू, आत्या काय राम म्हणत. सुदामजी म्हटले, माझी एक शेवटची इच्छा आहे म्हणे, ज्या पाण्यातून मी वर आलो का त्या पाण्यात मला फक्त एकदा घेऊन चला म्हणे. सगळ्या सेवकांनी शेवटची इच्छा म्हणून सुदामजींना पाण्याभोवती नेलं. ज्या पाण्यात सुदामजींनी पहिली डुबकी मारली होती त्याच पाण्यात परत सुदामजींनी डुबकी मारली. जसे वर आले तसे श्रीकृष्ण परमात्मा दिसले आणि सुदामजींनी सांगितलं, देवा सगळं दाखव पण तुझी माया दाखव. या मायेनं सगळ्या जीवाला त्रस्त केलंय. माया काय करते हो, माया काहीच करत नाही. माया आपल्या जवळ येत नाही, आपण मायेजवळ जातो. परिणाम काय होतो, जगात प्रत्येक जीव दुखी दिसतो, सुखी कोणी दिसत. राजा पण दुखी आहे आणि पालन करणारी प्रजाही दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया. इथं सुखी कोणीच नाही. मग सुखी पाहिजे ना, सुख पाहिजे ना, मग देवाला आपलंसं करावं लागल. मग देव आम्हाला आपलंसं करण्याकरता दिवानच जेवाला आपलंसं का करायचं, देवानच जीवाला आपलंसं का करायचं, त्याचं कारण जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुखा
जनिती एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. आपणच आपल्याला वाजवून घ्यायचे. काय झालं? जगाच्या मालकाला तुम्हाला आपलंसं केल्यानंतर सुख भेटेल. जगद्गुरु तुकोबराय तुम्ही सांगतायत आम्हाला सगळं माहिती हो, पण आमचं काय एक अवगुण आहे माहिती का? आम्हाला संसार सुटत नाही, देवाजवळ जाऊ वाटत नाही. मग काय झालं जीवाचं? जीव मायेमध्ये आला, परिणाम काय झाला? तो देवाला विसरला. मग का हो? जगात सगळ्यात मोठं आश्चर्य काय? हा प्रश्न एकदा यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण महाभारतामध्ये आलंय. त्या महाभारतामध्ये एकदा नकुल सहदेव भीम अर्जुन पाणी पिण्याकरता एका तलावाजवळ गेले आणि गेल्यानंतर त्या पाण्यातून आवाज आला, अर्जुना भीमा पाणी प्यायचंय ना तुम्हाला? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. पाण्यातून आवाज आला, घाबरले. जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाला निघून गेला. त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता धर्मराजा आले. धर्मराजा आल्यानंतर त्या धर्मराजाला पाण्यातून आवाज आला, धर्मराजे पाणी प्यायचं असेल तर एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. जगात सगळ्यात मोठं पाप काय? काय सांगितलं? जगात सगळ्यात मोठं आश्चर्याची गोष्ट काय आम्हाला सांगा म्हणे. पाण्यातून आवाज आल्यानंतर धर्मराजाने सांगितलं, सगळ्यात मोठं जर आश्चर्य काही असेल जगात तर ते एकच आहे, मनुष्याला आपला मृत्यू आठवत नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य. धर्मराजाने काय सांगितलं? जगात सगळ्यात मोठं आश्चर्य एकच आहे म्हणे, जीव त्याचा मृत्यू विसरलाय. मृत्यू समजा जीव असा प्राणी आहे, उपकारावर उपकार करण्याचं सोडून तो अपकार करायला कारणीभूत ठरतो. म्हणजे काय हो? समजा एखाद्या आपल्या सुखाच्या ठिकाणी जर आला तर आपलं कर्तव्य काय बनतं? आपणही त्याच्या सुखाच्या क्षणामध्ये आपण धावून जावं. एखादा जर समजा एखाद्याने आपल्याला गाडी चालवायला दिली, उसनी दिली, आपण काय करायचं? मोडून तोडून त्याच्या हवाली करायची? नाही. मग काय करायचं? वेळ पडली तर त्याला आपली गाडी सुद्धा द्यायची. का हो? एखादा आमच्या मौतीला आला, मग आम्ही काय करायचं? आम्हीही त्याच्या मौतीला जायचं. असं आहे का ते? नाही. एखादा जर मरण पावला त्याच्या मौतीला जर आपण गेलो, आपल्याला काय वाटतं? जेवायला काय वरण भात आहे, बुंदी आहे का मठ्ठा ठेवेले? आपण हाच विचार करतो. जेवण करून घरी निघून येतो. मग आम्ही करायचं काय? आपण एखाद्याच्या मृत्यूच्या ठिकाणी गेलो तर एक गोष्ट आठवण करायची. धर्मराजा म्हणतात, आपण एखाद्याच्या मृत्यूला गेलो, त्याचा मृत्यू पाहिला की घरी आल्यानंतर मनुष्यानं आपला सुद्धा मृत्यू आठवायचा असतो. महाभारतामध्ये हे यक्ष नावाचं प्रकरण फार प्रसिद्ध आहे. त्याच्यात मरणाचे इतके फायदे सांगितलेत, जर त्याच्यातले तुम्हाला थोडे जरी मी सांगितले, तुम्ही घरी जाऊन मरशाल म्हणून मला सांगायचे नाही. जगाच्या मालकानं आपल्याला नरदेह देऊन पाठवलाय. नवल नाही नरदेह दिला आपल्याला. पशु प्राण्याला सुद्धा जन्माला घातलंय जगाच्या मालकानं. फांदीवर पशु प्राणी राहतात, पण त्यांना कोणत्याही प्रकारे पाप करायचंय का पुण्य करायचंय याची ते गणिती करत का? कारण त्यांचा नरदेहच मुळात कशा करताय? कर्म करण्याकरता, भोगण्याकरता त्यांना नरदेह दिलाय. पशु काय? पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशु पक्ष्यांना कर्माची गरज, मग मनुष्याला कर्माची गरज आहे. मनुष्याला कर्म करण्याकरता हा जीव दिलाय. जेने हा जीव दिला दान, त्याचे करेन मी चिंतन. का करायचंय देवाचं भजन? तर देवाचा आणि जीवाचा एक संबंध सांगितला जातो. प्रकरण फार छान आहे. एकदा अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे, परी प्राणियाची देव कैसे जेन पाहती माते. अर्जुना अरे मी आहे असं जग म्हणताय, येडाय म्हणे हे जग. अरे मी नाही अशी जागा दाखवा म्हणे. काय सांगतात भगवंता? अर्जुना अरे मी जगाचा मालक आहे मी. अरे मी नाही अशी जागा नाही इथं. पण मनुष्याला काय मला बघावं वाटत? झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतंय. वृक्षाची ये पाने हाले जाची सत्ता हो. वृक्षाची ये पाने हाले जाची सत्ता. वृक्षाची ये पाने हाले जा
का बरं हो? वृक्षाची ये पान आले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे अर्जुना, मी नाही अशी जागा नाही रे. पण या जीवाला तो परमात्मा ओळखू येत नाही का? कारण हा जीव मायेच्या अधीन आहे. मग याच्यासाठी एकदा प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं.